गर्विष्ठ हत्ती. एका जांभळाच्या झाडावर एक चिमण्यांची जोडी राहत होती. त्यांनी त्या झाडावर आपलं घरटं बनवलं होतं आणि ते मोठ्या आनंदात राहत होते. काही दिवसानंतर चिमणीने अंडी घातली. अंडी बघून दोघेही खूप खुश झाले. अत्यंत आतुरतेने ते पिल्लांची वाट पाहू लागले. एक दिवस एक मोठा हत्ती फिरत फिरत त्या झाडाजवळ आला. त्याला जांभळाची पानं खूप आवडत होती. त्या झाडाची फांदी खेचण्यासाठी हत्तीने आपली सोंड उंच केली. हे पाहून चिमण्यांची जोडी जोरजोरात ओरडू लागली. हत्ती महाराज, आमच्यावरती दया करा. ही फांदी खेचू नका. आमचं घरटं येथे आहे, त्यात आमची अंडी सुद्धा आहेत. आम्ही खूप आतुरतेने आमच्या पिल्लांची वाट पाहत आहोत. तुम्ही जर या झाडाला हलवलं तर आमचं घरटं पडेल आणि सगळे अंडी फुटून जातील. आमच्यावर दया करा हत्ती महाराज. पण त्या गर्विष्ठ हत्तीने त्यांची अजिबात पर्वा केली नाही. मला काय करायचंय तुमच्या अंड्यांशी? मला कुणाची पर्वा नाही. मला तर फक्त खायचंय बस. एवढं बोलून हत्तीने ती फांदी जोरात खेचली. मग जे व्हायचं तेच झालं. घरटं खाली पडलं आणि सगळी अंडी फुटून गेली. चिमण्यांच्या जोडीला खूप दुःख झालं. पण तो गर्विष्ठ हत्ती मात्र पानं खाऊन तिथून निघून गेला. चिमण्यांच्या जोडीला आता खूप राग आला. त्यांनी या अन्यायाचा सूड घ्यायचा विचार केला. रडत रडत ते आपल्या मित्रांकडे मदत मागायला निघाले. त्या गर्विष्ठ हत्तीनं आमची सगळी अंडी फोडून टाकली. त्यांचं रडणं ऐकून कावळा, बेडूक, मुंगी या सगळ्या त्यांच्या मित्रांनी त्यांना दिलासा दिला. कावळ्याने त्यांना समजावलं, रडू नका. त्या गर्विष्ठ हत्तीला आपण चांगला धडा शिकवूया. सगळे मिळून त्या गर्विष्ठ हत्तीला धडा शिकवण्याचा विचार करू लागले. काहीतरी युक्ती लढवू लागले. दुसऱ्या दिवशी चिमणीची जोडी आणि त्यांचे मित्र त्या हत्तीला शोधायला निघाले. सगळ्या जंगलात त्यांनी शोध घेतला. हत्ती दिसल्याबरोबर त्याच्यावर जोरदार हल्ला केला. मुंगी हत्तीच्या कानात घुसली आणि कुरतडणं सुरू केलं. मुंगीच्या कुरतडण्यामुळे हत्तीला चक्कर आली आणि तो खाली पडला. आता पाळी कावळ्याची होती. तो झाडाच्या फांदीवरून वेगाने उडत खाली आला आणि हत्तीचे दोन्ही डोळे आपल्या चोचीने फोडून टाकले. हत्तीला त्याने आंधळा बनवून टाकलं. अचानक झालेल्या त्या हल्ल्याने हत्ती घाबरून गेला. अतिशय वेदनाने तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा गळा सुकून गेला आणि आपल्या आंधळ्या डोळ्यांनी पाण्याच्या शोधात तो तलावाच्या दिशेने धावत निघाला. आता बेडूक पुढे झाला. बेडूक एका मोठ्या खड्ड्याजवळ जाऊन बसला आणि जोरजोरात ओरडू लागला. बेडकाचा आवाज ऐकून हत्तीला वाटलं की तलाव तिथेच आहे. हत्ती त्या आवाजाच्या दिशेने जायला लागला आणि दुसऱ्या क्षणी हत्ती त्या मोठ्या खड्ड्यात पडून मरून गेला. अशा प्रकारे चिमण्यांच्या जोडीने आपल्या मित्रांच्या सहाय्याने त्या गर्विष्ठ हत्तीवर सूड उगवला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.